हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आताचे वाजले सकाळचे 11 आणि तुम्ही माझे किचनची अवस्था बघू शकतात की किती पसारा पडलेला आहे। भांडी तुम्हाला दिसणार आहे। तर हस्बंड ऑफिसला गेले आणि मुलाला देखील मी स्कूलला पाठवलं। तर आता स्वयंपाकाची भांडी देखील खूप जमा झालेली आहेत। रोजचं किचनचं क्लिनिंग जे करत असते ते तर आज करणारच आहे, त्याशिवाय एक्स्ट्राची क्लिनिंग देखील मी करणार आहे। या ठिकाणी मी मसाल्याचे जे स्टीलचे रॅक्स होते ते देखील मी घासायला घेतलेले आणि काचेचे कंटेनर्स वगैरे ते देखील आज सगळे क्लीन करून मला ठेवायचे। तर मी ते कशा प्रकारे ऑर्गनाइज करते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की किती पूर्ण बेसिने भांड्यांचं भरलेलं आहे। आता मी हे भांडी सगळी टप्प्याटप्प्याने घासून घेते। एकदा आता घासली ना तर सगळेच बेसिनमध्ये ते जमा होतील। आधी बेसिनमध्ये जेवढी भांडी आहे ते पाण्याने मी फक्त पाण्यानेच त्याच्यातलं सगळं खरकट वगैरे कचरा जो असेल तो सगळा काढून घेते आणि मग घासायला घेते ती भांडी। आपण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा जर आपण जी वापरात येत नसतील ती भांडी देखील काही धुळीची भरलेली असते ती देखील अशी स्वच्छ करून घेतली, घासून घेतली तर जास्त पसारा देखील वाटत नाही आणि आपलं छोटंसं किचन जरी असलं तरी ते नीटनेटकं दिसतं आणि क्लीन दिसत असतं। त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा। आठवड्यातनं एकदा तरी एकदा चेक करून घ्यायचं की कोणती भांडी खराब झालेली, धूळ वगैरे बसलेली असेल तर ती नक्की स्वच्छ करून घेत जा। त्यामुळे आपल्याला देखील किचनमध्ये फ्रेश वाटत असतो आणि आपल्या महिलांचा जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो। त्यामुळे किचन हे स्वच्छ ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे। आणि ज्या ठिकाणी मॉइश्चर राहत असेल किचनमध्ये पाणीही खूप इकडे तिकडे जास्त सांडलं गेलं तर मग कॉक्रोच देखील होतात, त्यामुळे ते देखील वेळेच्या वेळी ड्राय करून घेणं खूप महत्त्वाचं असतं। तर आता तुम्ही बघू शकतात आता या ठिकाणी मी सगळी भांडी घासून घेते आणि लगेच स्वच्छ धुवून ठेवून देणारे ड्राय करायला। आता बेसिनमधली जेवढी भांडी होती तेवढी मी घासून टाकलेली आहेत। आता तेवढी भांडी मी आधी आता स्वच्छ धुवून घेते, मग बाकीची किचन ओट्यावरची जी भांडी आहेत ती मग परत घासणार आहे आणि ती देखील स्वच्छ धुवून ठेवून देणार आहे। तर हे छोटे जे काचेचे कंटेनर आहे ते मी डीमार्टमधनं घेतलेले आहेत। तर खूपच छान आहेत, मसाले आपले सुके मसाले वगैरे असतात ते ठेवण्यासाठी। तर अशा प्रकारे जर छोटे छोटे काचेचे कंटेनर घेतले तर खूप उपयोगी देखील पडतात, कारण की सुके मसाले आपण जास्त क्वांटिटीमध्ये काही घरात ठेवत नाही, त्यामुळे हे मसाले ठेवण्यासाठी अतिउत्तम आहेत। तर आता हे देखील मी चांगले घासून घेते। आता त्याच्यातले मी जे एक्स्ट्राचे मसाले होते ते काढून घेतलेत।
तर या ठिकाणी आपला आता गॅस ओटा देखील आता क्लीन झालेला आहे. तर मी आठवड्यातनं 2 किंवा 3दा ही डीप क्लिनिंग अशी करून घेत असते आणि शेगडी देखील चांगली आता स्वच्छ घासली गेलेली आहे. तर रोजचे जर भाजीचे किंवा चहाचे डाग वगैरे काही पडलेले असतात, मी फक्त ओल्या फडक्याने ते वाईप करून घेत असते. तर चला मग या ठिकाणी आता रॅक देखील आपले ड्राय झालेले ते देखील आता मी सेट करून घेते. आता माझा किचन ओटा हा बऱ्यापैकी छोटा आहे, त्यामुळे मी एका साईडला ते कसं ऑर्गनाईज करते हे तुम्हाला दाखवते. आता खूप जणांचं नॉन मॉड्युलर किचन असेल माझ्यासारखं, तर तुम्हाला देखील भरपूर असे टिप्स यातनं भेटतील आणि खूप काही शिकायला मिळेल. आता या ठिकाणी माझ्याकडे जे काचेचे कंटेनर होते त्यामध्ये मी सगळं साहित्य भरून घेते. आता बदाम होते ते देखील मी ठेवून देते बॉटलमध्ये भरून. तर अशा प्रकारे माझ्याकडे जॅमचे जे कंटेनर असतात ना काचेचे, तर ते खूपच जास्त जमा झालेले होते. ते मी अशा प्रकारे त्यांचा रियूज करून घेत असते. आणि आता सुके मसाले खडे मसाले जे असतात ते देखील मी भरून ठेवून देते. तर आता तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी मी सगळे मसाले वगैरे किंवा काचेचे कंटेनर असतात ते सगळे फिल करून घेतलेले. आता रॅकमध्ये मी आधी खाली पेपर ठेवते आणि मग सगळे बॉटल मी या ठिकाणी ठेवणार आहे. अशा प्रकारे पेपर जर खाली ठेवले तर मग आपला रॅक देखील लवकर हा खराब होत नाही आणि काही डाग वगैरे देखील त्याला पडत नसतात. आता या ठिकाणी मी सगळे काचेचे जे कंटेनर आहेत ते रचून घेते व्यवस्थित. तर मी हे रॅक जे आहेत ना का स्टीलचे, ते मी मिशोवरनं ऑर्डर केलेले होते. अतिशय चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत. तुम्हाला देखील घ्यायचे असते तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. नक्की एकदा ऑर्डर करून बघा. खूपच छान दिसतात आपल्या किचनमध्ये आणि आपल्या किचनची शोभा देखील ते वाढवत असतात. आता सगळे काचेच्या बरण्या मी आता व्यवस्थित ठेवून घेते. तर आता खालच्या कप्प्यामध्ये मी मोठ्या ज्या काचेच्या बरण्या असतात त्या व्यवस्थित लावून देते. आता अशा प्रकारे मी सगळं हे ऑर्गनाईज करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी दुसऱ्या रॅकमध्ये देखील मी आता सगळे डबे ठेवून घेतलेले आणि एक स्टँड देखील ठेवलेला आहे सुरी वगैरे किंवा स्पून वगैरे ठेवण्यासाठी. आणि खालच्या टप्प्यामध्ये कॉफीचे मग किंवा कप वगैरे मी सगळं ठेवून घेते. तर आता दोघी रॅकमध्ये माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या वस्तू होत्या सगळ्या चांगल्या प्रकारे येऊन गेलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर प्रकारे ते दिसतंय. तर अशा प्रकारे आपलं किचन जर आपण ऑर्गनाईज केलं तर नक्कीच बघणाऱ्यांना देखील खूप छान वाटेल आणि तुम्हालाही दिवसभर खूप फ्रेश वाटेल. या छोट्या छोट्या काही टिप्स असतात, ज्या बेसिक गोष्टी असतात, त्यामुळे आपलं किचन हे खरंच खूप छान दिसू शकतं. तर या ठिकाणी माझ्याकडे मिक्सरचं मोठं भांडं होतं, ते खराब झालेलं, ते यूजमध्ये नसतंच माझ्या. तर त्यामुळे मी त्यामध्ये मोठे मोठे जे स्पून होते, जे आपले जे चिमटा वगैरे असतो चपात्यांचा, तो त्यामध्ये मी सगळे ठेवून घेतलेले आहे. तर आता या ठिकाणी माझ्याकडे मोठी पिंक कलरची बास्केट होती, यामध्ये मी लॉन्ड्रीचा जो सामान असतो तो सगळं ठेवून देणार आहे. लिक्विड वगैरे वॉशिंग लिक्विड, हँडवॉश आणि कम्फर्टच्या बॉटल ठेवून देते.
तर अशा प्रकारे ज्या सगळ्या वस्तू ऑर्गनाईज केल्या तर ते जागच्या जागी सापडतात देखील आणि आपलं घर देखील चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज दिसतं. तर आता मी हे देखील एका ठिकाणी ठेवून देते. आता तुम्ही किचनचा पूर्ण फायनल लुक बघू शकतात. तर आता हे भांडी मी नंतर लावून घेणार आहे मोठ्या रॅकमध्ये. तर आता तुम्ही बघू शकता की किचन काउंटर टॉप वगैरे किती स्पेशियस दिसतोय आणि मोकळा देखील दिसतोय. अशा प्रकारे नक्की एकदा किचन ऑर्गनाईज करून बघा आणि क्लिनिंग करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.